हाय, आज आपण पिवळ्या मुगाची वाफेवर भाजी कशी शिजवावी यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तेलामध्ये मोहरी, हिंग, जिरे, कढीपत्ता आणि लसूण याची छान अशी फोडणी परतून घेतली। त्यामध्ये बारीक चिरलेला एक मध्यम आकाराचा कांदा आणि एक टोमॅटो देखील परतून घेतले आणि परतताना त्यामध्ये चवीपुरते मीठ टाकून ते चांगले परतून घेतले। परतल्यावर त्यामध्ये घालायचा घरगुती मसाला किंवा कांदा लसूण मसाला आणि तो देखील त्यामध्ये मिनिटभर चांगला परतून घ्यायचा। त्यामध्ये घालायचे हे रात्रभर भिजवून घेतलेले अख्खे पिवळे मूग आणि ते देखील 2 ते 3 मिनिट चांगले परतून घ्यायचे। आता त्यामध्ये पाणी न घालता हे आपल्याला शिजवायचे आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही। तर त्यावर एक ताटली ठेवायची आणि त्या ताटलीमध्ये पाणी घालायचं आणि शिजायला वेळ जातो पण खूप छान टेस्ट येते। ते साधारण 20 ते 25 मिनटं मीडियम गॅसवरती हे शिजवून घ्यायचे। झाकण काढून मधून अधून ही भाजी हलवून घ्यायची आणि जर ताटीतले पाणी कमी झाले असेल तर त्यामध्ये परत थोडेसे पाणी घालून अशा पद्धतीनेच ही भाजी वाफेवर शिजवून घ्यायची। भाजी शिजत आली की त्यामध्ये घालायचा शेंगदाण्याचं कूट आणि चांगले हलवून घ्यायचे। आणि मेन टिप म्हणजे ही भाजी वाफेवर शिजवण्यासाठी मूग रात्रभर भिजत घालताना किंवा 7 ते 8 तासासाठी भिजत घालताना ते गरम पाण्यात भिजत घालायचे आणि त्यावर पुन्हा झाकण ठेवायचे। मुगाची भाजी शिजलेली आहे, त्यामध्ये घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर। तयार आपली मुगाची वाफेवर शिजवलेली भाजी। एन्जॉय, बाय।